त्यांना विसरलेले नाहीत। तिथून सुरू झालेला प्रवास, या भूमीतून झालेला प्रवास, नंतर राज्यमंत्री, मंत्री, मग या राज्याचे मुख्यमंत्री, या देशाचे डिफेन्स मिनिस्टर, या देशाचे कृषी मंत्री, असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे। जेव्हा केव्हा त्यांच्याकडे पद होतं, जो कुठला निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्या सर्व निर्णयाचा केंद्रबिंदू कोण असेल तर या महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता हे त्यांच्या निर्णयाचं केंद्रबिंदू असायचं। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असं कुठलंही कुटुंब नसेल की पवार साहेबांनी घेतलेला निर्णय त्या कुटुंबापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एखाद्या योजनेच्या माध्यमातून पोहोचलेला नाही। म्हणून सांगतो, पवार साहेबांची जागा घेणं सोपं नाही आणि कुणी सुद्धा घेऊ शकत नाही। जेव्हा केव्हा पवार साहेब संबोधित करतात आपल्या सगळ्यांना, पवार साहेब हेच बोलतात, या परिसराचा आणि महाराष्ट्राचा मी विकास का करू शकलो तर त्याचं फक्त एकच कारण आहे, इथं असणारी जनता आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला निवडून दिलं म्हणून तो विकास मी करू शकलो। पवार साहेब कधी म्हणत नाही मी केलं मी केलं। मी म्हणणारे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत, नाही तर भाजप मध्ये आहेत। त्याला साध्या भाषेमध्ये आपण जर काय म्हणतो असं बघायला गेलं तर त्याला अहंकार म्हणतो। खरं तर पवार साहेब जेव्हा जागा बदलली तेव्हा लोकांनी ठरवलं होतं मोठ्या संख्येने तुमचं मनोगत इथं ऐकण्यासाठी यायचं। आणि जे दिल्लीचे नेते आहेत ते म्हणतात पवार साहेबांना कुटुंब सांभाळता आलं नाही। त्या नेत्यांना मला सांगायचं की पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार आडनावाचं नाही हो। पवार साहेबांचं कुटुंब कुठं असेल तर हे पुढे बसलेली जनता म्हणजे पवार साहेबांचं कुटुंब आहे। हे तुम्ही कसं नेणार? पवार साहेब हृदयामध्ये बसले ते तुम्ही कसं नेणार? या सर्वसामान्य जनतेचं पवार साहेबांवर प्रेम आहे ते तुम्ही कसं नेणार? 60 वर्षामध्ये सायकलवरनं मोटरसायकलवरनं गाडीवरनं जे कुठलं पद असेल ते सत्तेतलं असू नाही तर विरोधात असू, पवार साहेब लोकांपर्यंत पोहोचलेत। अनेक आंदोलनं पवार साहेबांनी विरोधी पक्षनेता